मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक मोठी आनंदाची बातमी, शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा. पवित्र पोर्टलद्वारे खासगी व जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार हजारो पदांवर भरती, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना रिक्त पदे लवकरच पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी नुकत्याच झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत ही माहिती दिली. बैठकीतील महत्वाचे निर्णय आणि मुद्दे काय आहेत पहा मित्रांनो. रोस्टर प्रमाणीकरण बंधनकारक. खाजगी शिक्षण संस्थांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती भरण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून रोस्टर म्हणजे बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच ही माहिती पोर्टलवर मागवली जाईल. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्तांना मान्यता. मित्रांनो, केवळ पवित्र पोर्टलद्वारेच भरलेल्या पदांना शासन मान्यता देणार असून अशाच पदांना भविष्यात वेतन लागू केले जाईल. पारदर्शकता जपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनुकंपा भरतीला वेग. मित्रांनो, खासगी शाळेतील क आणि ड वर्गाची अनुकंपा तत्वावरील पदे तातडीने भरली जातील. आतापर्यंत प्राप्त 1048 प्रस्तावांपैकी 791 प्रस्तावांना मंजुरी मिळालेली असून उर्वरित प्रलंबित प्रस्तावावरील त्रुटी लवकरच दूर केल्या जातील. अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाईन समायोजन. खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन आता ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे केले जाणार आहे. आयुक्त काय म्हणाले पहा मित्रांनो. समूह शाळा आणि विस्तारीकरण. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांचे समूह शाळेत रूपांतर करण्याचा विचार शासन करत आहे. तसेच ज्या शाळांची पटसंख्या चांगली आहे तिथे 10वी पर्यंतचे वर्ग जोडण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रोस्टर प्रमाणीकरण आणि पोर्टलद्वारे नियुक्तीमुळे खऱ्या अर्थाने पात्र उमेदवारांना न्याय मिळेल, असे रणजित सिंह देओल, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांनी सांगितले. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह.